जय भीम जय शिवराय मित्रांनो, संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आजकाल सबस्क्राईब करा। अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे। प्रलंबित असलेली शिक्षक भरती टेट 2 या अनुषंगाने जेव्हा जाहिराती आलेल्या तेव्हा एकूण रिक्त पदाच्या 80% पदभरतीला मान्यता देण्यात आलेली होती। मात्र काही प्रवर्गाच्या अनियमित बिंदू नामावलीमुळे काही बिंदू नामावलीमध्ये घोटाळा झाला। या कारणाने त्या ठिकाणी 10 सप्टेंबर या दिवशी माननीय त्या ठिकाणी एक पत्रक काढून TNT 10 सप्टेंबर 2024ला जे आहे ते एक पत्र काढून त्या ठिकाणी रिक्त असलेल्या 10% जागा ज्या आहेत म्हणजे 80%ला मान्यता देण्यात आलेली होती। त्याच्यापैकी 70%च भरती प्रक्रिया राबवावी या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आणि जे काही ज्या प्रवर्गाचे रोस्टर्स कंप्लीट नाहीत किंवा ज्या प्रवर्गावर बिंदू नामावलीमध्ये अन्याय झाला अशा ठिकाणी तो अन्याय दूर करण्यासाठी पडताळणी करण्याच्या अनुषंगाने रिक्त 10% पदाच्या त्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या सरसकट ठेवण्यात आलेल्या होत्या। आता या गोष्टीला बराच विलंब झाला आणि अगोदरच सांगितलं होतं, जसं हा निर्णय घेण्यात आलेला होता आयुक्त कार्यालयातून त्या संदर्भातलं 18 सप्टेंबर या दिवशी पत्र निर्गमित झालेलं होतं 2024ला। तेव्हाच मी सांगितलं होतं की एकदा रिक्त असलेल्या जागा त्यापैकी प्रलंबित ठेवणे जागा किंवा 10% कपात असो किंवा 50% कपात केलेल्या जागा असो मागासवर्गीयांच्या या दोन्ही सारख्याच आहेत। एकदा गेल्या की त्या कधीही भरती प्रक्रियेमध्ये येणार नाहीत हे तेव्हाच सांगितलं होतं आणि अगदी त्या पद्धतीनं आज आपल्याला या ठिकाणी मंत्रालय स्तरावरील जो काही निर्णय आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आल्याचं निर्गमित झाल्याचं दिसून येत आहे। कारण शिक्षण आयुक्त कार्यालयाला त्या पद्धतीचा तो प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे। 26 मे या दिवशी या ठिकाणी मंत्रालय स्तरातून तो जो प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे। तो तुम्ही बघू शकता। या अनुषंगाने अशा पद्धतीचं याच्यामध्ये रितसर असं आपण सविस्तर जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोतच। तर थोडक्यामध्ये अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे की कक्षा अधिकारी यांनी आयुक्त कार्यालयामध्ये तो प्रस्ताव पाठवलेला आहे मंत्रालय स्तरातून की यावर ही पदभरती प्रक्रिया व्हावी या अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णयसुद्धा घेण्यात आलेला होता आणि सोबतच रिट पिटिशन्स 32/03/2025 या दिवशी जे आहे हे तुम्हाला दिसत आयुक्त कार्यालयाला पाठवलेला प्रस्ताव आणि या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीचा त्या ठिकाणी शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2022 प्रथम टप्प्यातील 10% राखीव जागाबाबत निर्णय अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला होता। 10% जागा ज्या आहेत ते कपात करण्याचा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही याचिका कोण टाकलेली होती। एक अभियोगिताधारक होत्या, त्यांनी ती याचिका टाकली होती रिट पिटिशन्स मधुबाला यादव विरुद्ध महाराष्ट्र शासन। या ठिकाणी या निकालसुद्धा या अनुषंगाने देण्यात आला होता। त्या जागा भरण्यात याव्यात अशा पद्धतीचा निकाल देण्यात आलेला होता। मात्र निर्णय जो आहे तो काय घेण्यात आलेला बघा। शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या आधारे करण्यात आलेल्या शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनातील सर्व प्रवर्गाची 10% पदे राखीव ठेवण्यात आली होती। प्रथम सर्वसाधारण यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणाची पदे संबंधित प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण वर्गातील रूपांतरित करण्यात आली। तथापि माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% पदे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाच्या सूचनेनुसार राखीव ठेवण्यात आली। उपरोक्तप्रमाणे राखून ठेवण्यात आलेली पदे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांकडून भरण्याबाबत शासनात निवेदन प्राप्त झाली आहेत। प्रतीक्षा यादीतील एका उमेदवाराने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरण माननीय उच्च न्यायालय जे की तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भात, त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेला असे निर्देश दिले आहेत की
अतिरिक्त शिक्षकाच्या समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 22 परीक्षेच्या वेळी रिक्त असलेल्या जागावर नियुक्तीसाठी याचिकाकर्त्यासारख्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा. चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाही. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 संपन्न झाली असून याचा निकाल 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जवळपास 8 महिने इतका कालावधी लोटला आहे. सन 22 मधील परीक्षेस पात्र ठरलेल्या गुणाच्या आधारे सन 26 मध्ये भरती करणे संयुक्तिक ठरणार नाही. तसेच प्रत्यक्षात ते शक्यही होणार नाही. आता हा जो मुद्दा दिलेला आहे, नंतर 2022 मधील गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे. आता 2025 नुसार 1/5/26 पासून पवित्र पोर्टलवर नव्याने जाहिराती येत आहेत. सदर जाहिरातीसाठी 25ची टेट जी आहे ते उमेदवार पात्र झालेले आहेत. या अनुषंगाने म्हणजे हा मुद्दा जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे. हा मुद्दा उपरोक्त अडचणी म्हणजे त्यांनी निर्णय काय घेतला आहे बघा. कारण का घेतला ही अडचणसुद्धा का आहे ते तुम्हाला सांगतो. उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकित 10% पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडून भरता येणे शक्य नसल्याने ती न भरण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्देशनात यावेत. अशा पद्धतीचा तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यावर जे सिग्नेचर आहे ते तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला पाठवलेलं आहे. अप्पर सचिव या ठिकाणी यांची सिग्नेचर आहे. आता या ठिकाणी नेमकं या ज्या जागा भरण्याचे निर्णय न भरण्याचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो 11 नोव्हेंबर 2024 या दिवशी एक शासनाचं परिपत्र निर्गमित झालेलं होतं की त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जाहिराती या टप्प्याटप्प्याने येत असल्या कारणाने एकदा मिळवलेले मार्क्स तुमचे पुढच्या टप्प्यासाठी पात्र असतील. मात्र ते मार्क्स तुमचे कधीपर्यंत पात्र असतील, पुढची टेट होईपर्यंत पात्र असतील. टेट झाल्याच्यानंतर तुमचे त्या मार्काला व्हॅल्यू राहणार नाही किंवा ते मार्क्स लॅप्स होतील. अशा पद्धतीचं एक निर्णय होता आणि त्या निर्णयाला अनुसरून आज घडीला एक थर्ड टेट झाल्या कारणाने पूर्वीच्या ज्या जागा आहेत त्या जागा आणि ते उमेदवार असलेले हे दोन्ही आणि प्रतीक्षा यादी या तिन्ही गोष्टी नव्याने टेटमध्ये शक्य नसल्या कारणाने त्या ठिकाणी ते संदर्भ देऊन या ठिकाणी त्या जागा न भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हे मुळामध्ये तसं बघितलं तर कोर्टामध्ये केस त्या ठिकाणी असतानासुद्धा या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे. आता कोर्टापेक्षा आपण मोठे नाही कारण कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आहे. मात्र कुठेतरी 100% या ठिकाणी 10% रिक्त असणारी जी पदं होती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेऊन 1-2 मार्कानं राहिलेल्या मुलांचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. कारण हा निर्णय असा घेणं संयुक्तिक नव्हता, योग्य नक्कीच नाही. यामध्ये मात्र या मुलांचं 100% नुकसान होणार आहे. आणि या ठिकाणी प्रलंबित असलेली टेट जे समांतर यादीची माजी सैनिकांच्या यादीची रूपांतरित केलेल्या जागा याची यादी लागेल असा आपला एक अंदाज होता किंवा अधिकारी वर्गसुद्धा त्यावर निर्णय घेऊ, सकारात्मक निर्णय घेऊ अशी माहिती देत होती विचारणा केल्याच्यानंतर. मात्र आज सगळ्या पाठीमागच्या जेवढ्या टेट्स झालेल्या आहेत आणि त्याच्या ज्या प्रलंबित निवड याद्या लागणं अपेक्षित होतं या ठिकाणी आज त्या सगळ्या लॅप्स झाल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आता याच्यानंतर पाठीमागची कोणतीही यादी लागणार नाही असं गृहीत धरायला काही हरकत नाही. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्याकारणाने हा व्हिडिओ तात्काळ बनवलेला आहे. त्यामुळं तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट्समध्ये कळवा. नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.